कर्वेनगर भागातील बाबू शेख आपल्यासोबत आहेत। त्यांनी 45 वर्षानंतर त्यांच्या घरात पहिल्यांदाच गणपती बसवला यावर्षी। तर घरातलं त्यांच्या वातावरण कसं आहे, कसं वाटतंय तुम्हाला? माझ्या घरातलं वातावरण पहिल्यापेक्षा एकदम सुंदर झालेलं आहे। माझ्या घरामध्ये रोजची आरती, रोजचे गणेश वंदना, माझं पूर्ण कुटुंब, माझी मिसेस, माझी बायको, माझी मुलगी, माझा मुलगा, माझी सून, माझ्या नाती, हे आम्ही एकदम उत्साहाने आरती वगैरे करतो। आणि हे भाग्य आम्हाला मिळालं, गणपतीची स्थापना करून गणपतीची रोज पूजा करणं, हे आमच्यासाठी आनंदाचं आहे आणि खूप आनंदात करतो। आमच्यामध्ये घरामध्ये कुणाचा असा द्वेष वगैरे काही नाही आहे। बरोबर, सर्व एकत्र येऊन आम्ही सगळे हे करतो। बरोबर। अशी काही घटना घडली की तुम्हाला ती मूर्ती तुमच्या घरी आणावी अशी वाटली? माझ्या आयुष्यात गणपतीच्या माध्यमातून घटना वगैरे अशी काही घडली नाही, परंतु मी गणपती मंडळाचा कार्यकर्ता, गणपती मंडळाचा काही अध्यक्ष अशा स्वरूपातनं माझ्या जीवनामध्ये घडत गेलं। आणि माझी इच्छा होती, माझ्या आईचे संस्कार चांगले होते आणि त्या संस्कारामुळं गणपती उत्सव कधी आम्हाला कोणी, आमच्या वडिलांनी, आईनी कोणी असं टोकलं नाही की गणपती मंडळात जाऊ नको, म्हणजे कधी अडवलं नाही, कधी अडवलं नाही की तू आता इथं मिरवणुकीत चाललाय, गुलाल अंगावर पडलाय, तर त्याचा द्वेष आमच्या घरच्यांनी कोणी केला नाही कधी। उलट त्याला प्रोत्साहन देत गेले आणि प्रोत्साहन देत गेल्यानंतर आम्हाला प्रोत्साहन शाळेत नंतर थोडा आमचा काळ 74-75 थोडासा आमच्या वडिलांच्या काही ह्याच्यामुळे आमचा थोडासा एकदम मागे गेला होता, पण आमच्या शाळेचं शिक्षण कमी झालं, त्याच्यामुळं आम्हालाही काम करावं लागलं। मग काम करावं लागलं, काम करत असताना मंडळं मग भेटणे, मग एक बिजली तरुण तालीम मंडळ आहे आमच्या गावातच आहे, खूप जुनी तालीम आहे, मग ती 1960च्या अगोदरची तालीम आहे, तर त्याच्यामध्ये गणपती उत्सव होतच होता आणि गणपती आम्ही लहान असल्यापासून त्याच्यामध्ये सक्रिय होतो। तर तशा स्वरूपाने वाढत 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 गेलं आणि मित्रपरिवार, गावातले सर्व लोक ह्यांच्या माध्यमातून आमचं हे पुढं एकदम वाढलंच ना। वाढल्यानंतर माझी जी इच्छा होती माझ्या मनात की माझ्या घरात गणपती असावा, ती इच्छा जी कशी जागृत झाली की आपल्या घरात गणपती असावा? माझ्या आईची प्रेरणा, माझी आई बऱ्याचशा म्हणजे संतोषी मातेचे व्रत करायची माझी आई, आणि घरात सगळ्या देवांचे फोटो वगैरे होतेच पूर्वी, तर ते फोटो असले, नुसते फोटो असणं ठीक आहे, माझी आई करत होती, पण माझ्या आईनंतर ती परंपरा कुठंतरी जपण्याचं काम माझं होतं आणि माझ्या मनामध्ये ती भावना आली, माझ्या मनामध्ये भावना आली आणि माझ्या मनामध्ये आता माझं वय 60 वर्षाच्या जवळपास आहे, एवढ्या वर्षाची माझी इच्छा ही बी परमेश्वरा कृपेनेच पूर्ण झाली। त्याच्यानंतर आता ह्या गणेश जे पण फेस्टिवल आहे, आता 25चं जे फेस्टिवल आहे त्याच्यामध्ये 10 दिवसाचा गणपती एक मूर्तीच्या स्वरूपात मी माझ्या घरी आणला आणि त्या मूर्ती 10 दिवसाची माझी मूर्ती ती स्थापन केलेली आणि ती शाडूची मूर्ती आहे पर्यावरणाच्या हिशोबाने, आणि ती मूर्ती माझी मी विसर्जन करताना माझ्या घरामध्येच एका टबमध्ये ती विसर्जन करतात। हा जो घरामध्ये देवारा आहे तो कधीपासून आहे? तो देवारा गणपती मूर्ती माझ्या घरात आल्यानंतर माझे मित्र एक भोसले म्हणून त्यांचं देवारात हे करायचं काम नाही, पण त्याच्या देवारा आहे पण देव पण आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे हिंदू धर्मातील जे काय ते माझ्या आईपासून देव आहेत। देवारा हा स्वरूप आत्ता ह्या देवाऱ्यात जे साईबाबा आहेत, स्वामी समर्थ आहेत, हे आमच्या घरात पूर्वीपासून आहे आणि देणं घेणं जे असतं, एखादा वाढदिवस असेल किंवा काय असेल तर गिफ्ट देताना मी स्वतः एखाद्याचा वाढदिवस असेल तर त्याला गुरुचरित्र गिफ्ट करतो। बऱ्याच वेळा गुरुचरित्राचे काही अध्याय मी स्वतः पठण केले, पारायणामध्ये सहभागी झालेलो आहे आणि त्याच्यामुळं गुरुचरित्र काय हे मलाही कळलंय, मग मी गुरुचरित्र देत असतो माझ्या घरात। आता तुम्ही पाहिलं तर माझ्या घरात सुद्धा गुरुचरित्र आहे, गणपतीची पूर्ण आरती येते आणि त्या व्यतिरिक्त अजून काय काय येतं? साईबाबांची आरती येते, तुमचं श्लोक येतात, विठ्ठलाची गाणी येतात किंवा भूपाळी येते, मराठी हिंदी गाणी येतात, लावणी म्हणता येते, म्हणजे तुम्ही कुठले म्हणजे जुनं 1990-92 पर्यंत जे होतं व्यवस्थित होतं, त्याला संगीत चांगलं होतं, ते सर्व काही येतं। भूपाळी म्हणून दाखवा। मलयगिरीचा चंदन गंधित
धूप तुला दाविला, स्वीकारावी पूजा धा, उठी उठी गोपाळा, उठी उठी गोपाळा. वा वा, छान. अजून एखादं गणपतीचं गाणं वगैरे? अष्टविनायका तुझा महिमा कसा, गणपतीचं नाम घ्यावं भक्तांनी असा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. गणपती पहिला गणपती, मोरगावचा मोरेश्वर लय मोठं मंदिर, मोरगावचा मोरेश्वर लय मोठं मंदिर. 11 पायरी हो, 11 पायरी हो, नंदी कातवतबा मंडपी नक्षी सुंदर, शोभा साजली हो, शोभा साजली हो. मोऱ्या गोसाव्यानं त्याचा घेतला वसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. वा वा वा, छान. सर्व लोकांना काय संदेश द्या? सर्व धर्मीय जे 18 पगड जाती आहेत, जातीचा द्वेष न पसरवता, मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, कुठल्या अजून जातीचा असो, सर्व जाती ही मानव धर्म आहे. मानव धर्माने कुठलीही जातपात न पाळता सलोख्याच्या भूमिकेने समाजात वावरावं, त्याच्याने देशाची प्रगती होईल, हा संदेश माझा. तर गणरायाकडे तुम्ही काय मागणं मागा? काही नाही, माझं कुटुंब आहे, माझा मित्रपरिवार, मी ज्यांच्याबरोबर राहतो त्यांना दीर्घायुष्य, त्यांचे राजकीय, माझ्या मित्रांचा व्यवसाय, माझ्या घरचं सगळं व्यवस्थित, हीच गणरायाचरणी राहते. तुमच्या घरामध्ये कोण कोण असतं आणि हे पूजा अर्चा करायला सगळेजण मदत करतात का किंवा सोबत असतात का? हो, माझ्या घरामध्ये माझी बायको आहे, मुमताज नाव आहे माझ्या बायकोचं, मुलीचं अफरीन नाव आहे, मुलगा आसिफ आहे, सून अंजुम आहे, माझ्या 3 छोट्या नाती आहेत आणि मी, असं आमचं 7 लोकांचं कुटुंब आहे. त्याच्या व्यतिरिक्त माझ्या भावाचा मुलगा, माझ्या भावाचं कुटुंब, माझ्या बारक्या भावाचं कुटुंब, माझ्या मधल्या भावाचं कुटुंब, हे सर्व सक्रिय असतात त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये मी गणपती बसवला म्हणून त्यांच्यामध्ये काही द्वेष किंवा काही अशा कुठल्याही भावना नाही. माझ्या घरी केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ यांच्या मिसेस मोनिका मोहोळ, त्यांनी आरती केली. आणि देवाचा पाठीवरती हात आहे, अल्लाचा आहे, येशूचा आहे, सगळ्यांचाच आहे. आणि सर्व लोकांनी हे मान्य करायला पाहिजे की देव आहे म्हणून आपण आहे. ही सगळी अख्खी पृथ्वी घडवली कोणी, त्यांचेच आपण आहोत. महाराष्ट्रातल्या किंवा भारत देशातल्या फक्त ग्रामीण भागातच नाही तर पुण्यासारख्या सुसंस्कृत आणि चांगल्या शहरात सुद्धा हिंदू आणि मुस्लिम लोक चांगल्या पद्धतीनं गुण्यागोविंदानं राहतात. हे एक आदर्श उदाहरण म्हणून आपण बाबू शेख यांच्याकडे पाहू शकतो. यांच्या कुटुंबामध्ये म्हणजे यांच्या घरातले सगळेजण हिंदू आणि मुस्लिम दोन्हीही धर्माला आणि दोन्ही धर्मातील सर्व देवदेवतेंना सर्वांना मानतात, त्यांचे मनोभावे पूजा अर्चा करतात आणि सर्व लोकांबरोबर ते सलोख्यानं आणि प्रेमानं राहतात. अशी उदाहरणं आणि असे लोक जर समाजाबरोबर आले तर नक्कीच समाज आपला चांगल्या आणि वैचारिक उंचीवर गेल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. घरी मी मोदक बनवते तळण्याचे, खोबरं, साखर, वेलची पूड, खसखस टाकून मोदक मला बनवता येतात. आणि माझं पण लहानपासून गणपतीमध्ये ह्याच्यामध्ये मी सहभागी आहे. तर भाऊ रंगारी हे आमच्या शेजारीच होतं, त्याच्यामुळं तिथनं जाणं येणं, तिथं राहणं, त्याच्यामुळं मला पण हौस होती. मी कुठलाच भेदभाव मानत नाही, सगळेच समभाव आहे, रक्त एक आहे आपल्यात आणि माणुसकी हे जपायची सगळ्यात आधी.